काल जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की ज्याची दहशत आहे, जो आका आहे, त्याचं नाव कोणीच घेत नाही, ते सगळे घाबरतात. आपण थेट उल्लेख करणार आहात. स्वतः बीडमध्ये जाऊन वाल्मिक कराड या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं आहे. याच्या आधी सुद्धा जेव्हा गीते आमचे कार्यकर्ते होते, त्यांच्यावर अन्याय झाला होता, तेव्हा सुद्धा वाल्मिक कराडच त्यांच्या मागे आहे हे मी तिथं स्पष्टपणे सांगितलं होतं. खरं तर काल परवा पंकजाताईंनी सुद्धा त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतली की सीआयडीकडे हा प्रश्न देण्यात यावा, नाहीतर त्याच्यावर सखोल चौकशी व्हावी. आता बीड जिल्ह्याला 2 मंत्री आहेत. एक मंत्री मात्र अन्याय जर होत असेल तर त्याच्या विरोधात कारवाई केली पाहिजे अशी भूमिका घेतात, पण दुसरे मंत्री काहीच बोलत नाहीत. ही खरं आश्चर्याची गोष्ट आहे. कैलासवासी मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी मोठा कायदा आणला. मुंबईतून गुंडागर्दी काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ते आज असते तर बीडमध्ये खऱ्या अर्थाने अशी परिस्थिती असती का?